श्री स्वामी समर्थ. अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे स्वामीचरित्र अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती. श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिक करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळाप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलन करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. तैपासोनी बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी. गाऱ्हाणे सांगता समर्थांसी, बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत, तो चोळाप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत, स्वामी सेवेत तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत, असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी, अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा, राणीचिय मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पाजवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पाजवळी ये सत्वर, म्हणे द्यावा जी चंद्रहार. राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी, हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पाजवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे. जबाब दिधला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकोन जमादार परतोन, नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती, राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी, जो होता आजवरी, तो काढूनी त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी. भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तयावेळी, पडले होते श्रीजवळी. तयाची करुणीय झोळी, समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे ऊणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून, न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण, स्वस्थ आता असावे. पाहुनिया द्रव्याशी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्री चरण अंतरले. चोळाप्पासी दूर केले बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोण एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागावूनी दुष्ट तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकोनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामीचरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरित दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत, त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी, आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन, विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जयाचा जपाचा, काढूनी दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी.
गर्व भरे ती कोणासी, मानी नाशी झाली. सुंदराबाईशी करावे दूर, समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनी या धाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयांसी हुकूम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे. परी राणीस भिवूनी तैसीन केले तयांनी, समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंच नेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातूनी. बाळप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी. स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उत्थापन. हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी, एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे. समर्थाती प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गौडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाधना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परम पावना, दीन बंधो सद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपूनी, मग बैसावे आसनी भक्ती धरोनी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोनी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून. सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपार्ती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा, परात्परा कैवल्य साधना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा, वेदवंद्यास जगद्गुरु, सुखधाम निवासिया, सर्व साक्षी करुणालया. भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण. चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर, तू विधाता, तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चये. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र, तूच लागी आधी मध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती. सहस्त्रमुखही निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्ष दीनानाथा, दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना, आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री या विना, आश्रय देईजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इहलोकी सौख्य देवोन, परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर, याचे पाव या पैल तीर. त्वन्नाम
तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे. कीर्ती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसो न ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै. शांती मनी सदा वसो वृताभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखी हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृता विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम. तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. अप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन. इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत. प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था. संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र. तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. चतुर्दशोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता. चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवून अंती दाविती सूरभुवन. जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती. सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप यती. ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती. जन हासती तया ते त्यावेळी मंगळवेढ्यात. बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत. दीन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत. सहज वना माझे जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटक शय्या करून तिये वर केले शयन. ऐसे नवल देखून लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोनी या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती. वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासोनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता. करीतसे अकांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादा न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत. तव झाले असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठूनी चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वपदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची. तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिल सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोईकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय.
पाहुनिया ऐसी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडूनी त्वरित. करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामामाजी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडूनी पाहत. तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी माथा. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु.